प्रेक्षकांना आपण पाहणार आहोत, खूप मोठ्या धमाका होणार आहे. कारण आता प्रेक्षकांना हवा असणारा ट्विस्ट असणार आहे. आणि मुळात म्हणजे इकडे पहिल्याच दिवशी ही सुष्मिता, ती मात्र इकडे बिचाऱ्या समरवरती ओरडायला लागली. खरंच हे म्हणजे पाहायला खूपच विचित्र वाटतं. लग्न झालंय आणि पहिल्याच दिवशी ते आपल्या बहिणीच्या नवऱ्यावरती एवढं असं कोणी बोलू शकतं का? खरंच हे मात्र खूप विचित्र वाटतंय. आता स्वानंदी मात्र प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, ती कुठलाही अन्याय सहन करून घेत नाही ना खपवून घेत नाही. पण ही सुष्मिता, ती मात्र स्वतःच्या डोक्याने वागत नाही. ती सगळं मल्लिकाच्या डोक्याने वागते आणि अर्पिताच्या. त्यांनी जे शिकवलंय, जेवढं शिकवलंय तेवढंच बोलते. कारण त्यांना काही करून त्या दोघीं बहिणीमध्ये हे भांडणं लावायचेत. आणि आता त्याची सुरुवात झाली ती म्हणजे समरपासून. आता समरने प्रेक्षकांनो, खरंच अंशू म्हणला असं काय धो धुतलाय ना, त्याची मात्र पूर्णपणे झोपच उडवली. आता या सगळ्यांमुळे इकडे मात्र सुष्मिताच्या डोक्यात मल्लिकाने भरवले. बघतेस ना, अगं जेव्हापासून समर आलाय तेव्हापासून स्वानंदीची वागणूक किती बदलली बघितलीस ना. आता समोर 2-4 दिवस घरात नव्हता तर ती पूर्णपणे वेगळी वागत होती. आणि काल तुझ्यासमोर सगळ्यांसमोर अंशू म्हणला कसा बोलत होता बघितलंस ना तू. अगं असंच आहे, पहिल्यापासून आमच्यासोबत असेच वागत आलेत. आता प्रेक्षकांनो, खरं म्हणायचं तर इथे मल्लिकाचं आता जे वागणं आहे ना ते थांबवायला हवं आहे. मुळात म्हणजे तिच्या आतापर्यंतची कारस्थानं ती समोर यायलाच पाहिजेत. किती दिवस झालं प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी इकडे स्वानंदीच्या आयुष्यात काही ना काहीतरी असे कारस्थानं करत असते आणि स्वानंदीच्या आयुष्यामध्ये खूप मोठे असे अडथळे आणते. पण इथे मल्लिका, ती मात्र निर्दोष सुटत असते. तिला मात्र त्याचं काही एक होत नाही. आणि आता इथे मात्र मल्लिकाचा खरा चेहरा समोर यायलाच हवा आहे. आणि त्या सुष्मिताला सुद्धा ती कशा प्रकारे भडकवते ना, हे सुद्धा समोर यायला हवं आहे. कारण त्याशिवाय मालिकेत इंटरेस्टिंग ट्विस्टसुद्धा येणार नाही. आता आनंदी, काही जरी झालं तरी सुष्मिता तिची बहीण असल्यामुळे त्याशी एवढं रूडली काही वागू शकत नाही. कारण तिला माहिती, सुष्मिता खरंच स्वतःच्या डोक्याने नाही वागत आहे. आणि ती मुळात म्हणजे अशी वागणाऱ्यातली नाहीच आहे. हे सगळं मल्लिका काकू करतात, ते घडवून आणताय. आता त्याचमुळे खरंच इथे मल्लिकाचा खरा चेहरा समोर येईल का? आणि मुळात म्हणजे आता स्वानंदी इकडे या सुष्मितची कशाप्रकारे झोप उडवणार आहे आणि कशाप्रकारे तिला जन्माची अद्दल घडवणार आहे आणि तिचं डोकं ठिकाणावर आणणार आहे, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही हं प्रेक्षकांनो. तर चला आपण पाहूयात नक्की काय घडणार आहे, कसं होणार आहे सगळं. मुळात म्हणजे आता जेव्हा समर आला होता तेव्हा तो इतका भडकला होता ना, पण स्वानंदीने त्याला समजावून रूममध्ये नेऊन सगळं सत्य सांगितले. त्याला तर प्रचंड धक्का बसलाय. तो तसाच उठून आता थेट हॉलमध्ये आलाय. सगळ्यांना बोलवले. सगळेही एकदम तिथे दचकून आलेत. त्यांनाही समजत नाही काय झालं अचानक. आता हा समर नक्की काय करणार आहे. मल्लिका मात्र मनातल्या मनातच म्हणत असते. पण त्यातच आता ही सुष्मिता, तिला मात्र बरोबर त्यांनी सांगून ठेवलं होतं की तू कसं, कुठे आणि काय बोलायचंस. आता खरंच सुष्मिता एवढी मंद आहे ना, ती मात्र चक्क काय बोलायचे हातावर लिहायला बसली. पण जर हातावर लिहिलं तर सगळ्यांना समजेल ना, त्यामुळे मल्लिकाने थांबवले तिला. पण तरीही तिच्या डोक्यात चाललंय की मी आता बरोबर जसं मॉमनी सांगितलंय ना तसं सगळं बोलणार आणि स्वानंदीताईला ऐकवणारच. मुळात म्हणजे ती सावत्र बहीण आहे ना. आता हे सगळं तिच्या डोक्यामध्ये एकदम फिट्ट बसवले. आता इथे समरने सगळ्याला बोलवण्याच्या अगोदर अंशुमनची अशी काही धुलाई गेली ना प्रेक्षकांनो, खरंच बघायला मात्र जाम मजा आली. तुम्हालाही इंटरेस्टिंग वाटलं नाही किस्सा? खरंच अंशुमन किती नालायक वृत्तीचा आहे. म्हणजे मुळात ते सगळ्या मुलींना फसवतोय आणि ही त्याची कुठेतरी ह्या वृत्तीला आता आळा बसलाच पाहिजे आणि ह्याला चांगली शिक्षा भेटली पाहिजे. आता एकतर चिंगीला फसवलंय आणि त्या अगोदर कित्येक मुलींना फसवलंय आणि आता तर काय, इकडे स्वानंदीचा बदला घ्यायचा म्हणून चक्क इकडे सुष्मिताशी लग्न करून घरात आलाय. आणि त्याचमुळे या सगळ्यांचा समरला प्रचंड राग आलाय. अंशुमन मुद्दाम करतोय. खरंच हा असा नव्हता कधीच, पण केव्हापासून असं वागायला लागलाय काहीच समजत नाही. आणि मुळात म्हणजे खरं सुष्मिताचं अंशुमनवरती प्रेम असेल का? हे सगळे विचार इकडे स्वानंदी आणि समर या दोघांच्या सुद्धा डोक्यात चालले होते. पण तरीही इकडे समरने एकंदरीत सगळा विचार करून आता ह्याच्यावरती बोलायचं ठरवलंय. याच्यात काहीतरी निर्णय घ्यायचाच असं ठरवलंय. आणि मग काय, चक्क अंशुमनला चांगलं मारत झोडत सगळ्यांच्या समोर ओढत घेऊन आला.
आता प्रेक्षकांनो, हे सगळं बघून मलिकाला तिला मात्र चांगलाच घाम फुटलाय. तिला समजत नाही आणखीन किती आणि काय काय बघावं लागणार आहे. माझा मुलगा किती सहन करतोय. मुळात म्हणजे हा समर, तो मात्र सगळं सगळं स्वतःच्या मनासारखं करतोय. आता अंशूचं झालंय ना लग्न, मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे त्याला. पण ती बोलूही शकत नाही ना, कारण जर ती बोलली तर मात्र तिचं खरं रूप बाहेर येईल. आणि जर तिचं खरं रूप बाहेर आलं तर मात्र तिला या प्रॉपर्टीतून बेदखल येत म्हणजे होतील किंवा आणि खरं तिचं बाहेर आलं तर मात्र तिला प्रॉपर्टीतून बेदखल करतील. हे सगळं तर प्रॉपर्टीसाठी चालू आहे ना, कारण ती पैशांसाठी एवढी काही हापापलेली ना. तिला काही करून सगळी प्रॉपर्टी तिच्या आणि तिच्या मुलाच्या नावावर करायची. तिला काही करून या सगळ्या साम्राज्याची राणी बनायचं आहे. आणि त्यासाठी सगळा खाटाटोप चालला आहे. आणि त्यातच इकडे स्वानंदीला धडा तर शिकवायचाच आहे. त्यांना वाटते स्वानंदी आपल्या विरोधात सतत काहीतरी कारस्थान रचत असते. पण इकडे स्वानंदीच्या मनात कुठेपर्यंतही असा विचार नसतो ना. ती असं त्यांच्याबद्दल कधीच विचारही करू शकत नाही. मुळात म्हणजे तिचा स्वभावच नाही ते. आता प्रेक्षकांनो, जेव्हा अंशुमन समोर आलाय तेव्हा मात्र समर सांगू लागतो की हे लग्न मला अजिबात मान्य नाही. आणि सुष्मिता, अगं खरंच तुझं आयुष्य पडलंय पुढे, तुझं किती चांगलं आयुष्य होऊ शकतंय. पण तू तू या नालायक मुलासाठी तुझं स्वतःचं आयुष्य खूप वाटोळं करून घेते. अगं तुझं पुढे जाऊन लाईफ खूपच विचित्र आणि वाईट होणार आहे. तू का हे लग्न केलंस सांग ना. अगं मुळात म्हणजे अंशुमन किती खोटारडा आणि फसवाय. तो कधीच तुझ्याशी चांगला नाही वागणार. आणि प्रेक्षकांनो, अंशुमन आणि मल्लिका सध्या तरी या सुष्मितासमोर असं काय नाटक करताय ना, किती प्रेम आहे त्याच्यावरती. आणि मुळात म्हणजे त्यांना सुष्मितासारखी एक प्यादी हवीच होती ना, जी की आपण अलगदपणे इकडे या दोघींच्या नात्यांमध्ये काहीतरी अशी ठिणगी टाकायची, वनवा पेटवायचा आणि मग काय स्वानंदीचं चेहरा पडलेला आपण पाहत राहायचं. या सगळ्यांची तर त्यांना मजा घ्यायचीच आहे. आणि यासाठी त्यांना कोणीतरी स्वानंदीच्या जवळचं हवंच होतं. त्यामुळे सुष्मिताला ते अगदी धरून ठेवणार आहेत. त्यामुळे सुष्मितालाही वाटतंय खरंच आपल्यावरती किती प्रेम करतात ना. ऑलरेडी सुष्मिता मात्र मंदबुद्धीच आहे, कारण तिला काही स्वतःचं डोकं वापरता येत नाही ना, ती वापरतही नाही. समोर जेव्हा तिला समजून सांगू लागतो तेव्हा मात्र ती स्वतःचंच आयडेंटिटी वगैरे दाखवते, म्हणत असते बघा खरंच म्हणजे मी अडल्ट आहे ना, माझं वय पूर्ण झालं आहे, मी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. आणि मुळात म्हणजे आता आमचं लग्न झालं आहे ना, मग तुम्ही ते मान्य करा ना, का मान्य करत नाहीत. त्यावरती मात्र समर म्हणू लागतो, खरंच सुष्मिता तुला कसं समजत नाही. अगं तो मुलगा चांगला नाही. मुळात म्हणजे चिंगीचं त्याच्याशी लग्न होणार होतं. पण तरीही त्याने तुझ्याशी लग्न केलं का सांग ना. तो फक्त आणि फक्त मुलींना फसवतोय अगं. पण इथे प्रेक्षकांनो, खूपच मोठा एक ड्रामा क्रिएट होणार आहे. कारण आता ज्यावेळेस समर त्याला समजावू लागतोय ना, तेव्हा मात्र ती इकडे समरवरती आवाज चढवते आणि ते पास झालं, आता पास झालं, आता नाही मी ऐकून घेऊ शकत. आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्या समोर मारले, हे सगळं मला अजिबात सहन नाही होत. आणि मी खपूनही घेणार नाही. आणि मुळात म्हणजे तुम्ही आमचं नातं मोडायला का निघालात, का तुम्ही आम्हा दोघांना वेगळं करायला निघालात. प्रेक्षकांनो, खरंच इथे सुष्मिता खूप म्हणजे खूप जास्त चुकीचं वागते. मुळात म्हणजे तिच्या या वागण्यामध्ये कुठेतरी सगळीकडे हे मल्लिका जबाबदार आहे. तिला सध्या तरी समजत नाही. आणि तेवढीच ती मंदाकिणीसुद्धा, कारण मंदाकिणीला तर सतत पैशांचं भूत चढलेलं असतं डोक्यावरती. आणि त्यातच आता सुष्मितासुद्धा अगदी त्याच माळेचा मणी. तिलाही सतत पैसा हवा असतो, फेम हवं असतं. आणि इकडे राजवाड्यांकडे ते तर भरपूर आहे. त्यामुळे तिने चक्क लग्नसुद्धा करण्याचा निर्णय घेतला होता. आता प्रेक्षकांनो, ज्यावेळी इकडे सुष्मिताने समरवरती आवाज चढवला आहे ना, त्यावेळेस मात्र मल्लिका, तिलाही खूप मोठा धक्का बसला आहे. बापरे, ही तर आपण विचार केला होता त्यापेक्षा जास्तच निघाली ना. आणि मग काय, स्वानंदी आता आहे ते रणरागिणीचा अवतार धारण करते आणि तिच्या समोर येऊन थांबते. पण असे पास झालं सुश, आता ऐकून घेते म्हणून काही बडबड करशील असं नाही होणार. आणि मुळात म्हणजे माझ्या नवऱ्याला बोलण्याचा तुझा कुठलाही हक्क नाही ना, अधिकार नाही. इथून पुढे जर जर तू त्यांच्याशी अशा पद्धतीने अशा शब्दात बोललीस ना, तर तुझी जीभ हसवून काढेल. बापरे, खूपच विचित्र पद्धतीत इकडे मात्र आता या स्वानंदीने तिला सुनावले. ती पुरती घाबरून गेली, कारण ती ऑलरेडी खरंच घाबरट आहे प्रेक्षकांनो. पण तिला तसं बोलायला लावतायत म्हणून ती बोलते, नाहीतर ती स्वतःही काहीच करू शकत नाही. मुळात म्हणजे तिचाही स्वभाव हा नाहीच आहे.
आणि मग काय, स्वानंदीला तरी ती उलट उत्तर देऊ लागते. आणि मग मात्र त्या क्षणी आता स्वानंदीचाही तिच्यावरती हात उचलला जातो. स्वानंदी आता सनसनीतीकडे त्या सुष्मिताच्या सुद्धा कानाखाली वाजवते आणि तिचं डोकं ठिकाण्यावर आणते. इकडे समरने अंशुमनला चांगला चोप दिला आहे, तर दुसरीकडे स्वानंदीने सुष्मिताला. आता या सगळ्यांमुळे अर्पितामध्ये पडते. हे सगळं कुणामुळे होते दादा? फक्त त्या चिंगीमुळे. कोण आहे ती चिंगी? सांगणं घरातली मोलकरीण. ते स्वानंदी बोलायला जाते, पण स्वानंदीला ती मात्र गप्प करते. तू आमच्या दोघांमध्ये बोलायचं नाही. आमचं बहीण भावाचं नाते वगैरे खूप सारं ऐकवत असते. पण समर इथे स्वानंदीची आता बायकोय माझी म्हणून ओळख करून देतो. विसरलीस का? ते माझी बायको आहे आणि त्यांचा मध्ये बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तू शिकवू नकोस. आणि मुळात म्हणजे तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर व्हायचंस आणि दुसऱ्याच्या संसारात लक्ष घालण्यापेक्षा तुझ्या संसारात लक्ष घाल. त्यामुळे त्या अर्पिताला तर काय चक्क घराच्या बाहेरच काढले बॅगेसहित. इथे मात्र प्रेक्षकांना प्रचंड मज्जा आली, कारण अर्पिता स्वतः मात्र खूप शहाणं समजत होते स्वतःला. कारण प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कारस्थानं करण्यात तिचाही खूप मोठा वाटा असायचा. पण आता एकदाची घराबाहेर गेली, त्यामुळे खरंच मजा तर येणारच आहे. आणि त्यातच इकडे सुष्मिताला सुद्धा स्वानंदीने असं काही ठिकाणावर आणायला पाहिजे ना, जेणेकरून तिने घर सोडून गेली पाहिजे आणि चिंगी आणि अंशुमन या दोघांचंच लग्न झालं पाहिजे. आता खरंच पुढे काय होईल? इकडे मात्र खरंच अंशुमन आणि चिंगी या दोघांचं लग्न होईल का? आणि ते मुळात म्हणजे स्वानंदी आणि सुष्मिता या दोघींच्या नात्यामध्ये दुरावा तर येणारच आहे. आता या दोघींमध्ये दुरावा दाखवला तर खूप मोठे नवनवीन ड्रामे क्रिएट होणार. खरंच पुढे काय होणार, कसं होणार, सगळं आपण पुढे पाहणार. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.